चिंतन तुषार प्रस्तुत. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. नमस्कार साधक हो, मी सौ दीपा आनंद वेद पाठक पुणे सादर करत आहे परमपूज्य सद्गुरु स्वामी विद्यानंद चरित्र सारामृत. लेखक आहेत श्री प्रल्हाद अवचट तथा स्वामी कृष्णानंद. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम सद्गुरु विद्यानंदाय नमः. पर्व 18 सर्ग 2. दोनही वर्षे अशीच गेली, स्वामी कुठे ना जाती. जे कुणी येती आश्रमात त्या सहजे वार्ता करीती. आश्रम सोडून अन्य ठिकाणी नावडे तया निवास. म्हणे आश्रमी होते नियोजित समय साधनेस. स्वामीजींची साधना म्हणजे जमेल ती तुके ध्यान. ध्यानामध्ये त्या अनुसंधानाने देही हरपे भान. निर्विचारित अमल मनाचे स्वरूप हाच आनंद. भोगिती आपल्या निवासस्थानी स्वामी विद्यानंद. अनोळखीचे कोणी महात्मे कधी आश्रमी येता. स्वामी दर्शने समजून येई स्वामीजींची महता. प्रकृतीहुनी स्वामींचे मन होते ते सुदृढ. साधनेतही बळकट होते निश्चय मन ते दृढ. स्वामी म्हणती जीवन आहे ते कळी काळाधीन. काळसागरी जीवनी तरतो जळात राहुनी मीन. देवमासा ते म्हणती तयाला स्वेच्छे जीवन जगतो. स्वेच्छा म्हणजे स्वरूप इच्छा अनुसंधाने असतो. अनुसंधाने सर्व साधते हेच सद्गुरु वचन. करीती उन्नत तैसे माझे उर्वरित जीवन. स्वामी मनिते विचार ऐसे रात्रंदिन घोळती. त्याच चिंतने भविष्यातले आरेखन ते करीती. एके दिवशी नित्य नियमिते पंचवटीवर आले. श्री दत्ताचे दर्शन घेता क्षणभरी ते थांबले. येता दिसली समोरून ती अर्धांगिनी स्वामिनी. गूढ काहीसा विचार आला स्वामीजींचे मनी. पती पत्नी हे नसते नाते केवळ ते भौतिक. समर्पणातून जाणून घ्याया जीवनी ते आत्मिक. दंपती दोघे पुरुष प्रकृती मूळ निराकार. सगुण रूपाने परब्रह्म ते करी विश्वसाकार. दोन तन मने बाह्य रूप ते अंतरी धागा एक. माया वसना दूर सारुनी ब्रह्मा देती हाक. भौतिक जीवनी साथ संगती केली जिने दिनरात. आतिथ्य प्रेमनी वात्सल्याने जगली ती त्यागात. कर्मयोग तो सहजे घडला उच्च अनुभूती येई. माझे मागे शक्तिरूपाने निरंतर ती राही. एक ध्येय ते दोघा ठाई सद्गुरु घडवी किमया. कर्म भक्तीने ज्ञान प्रसवले विरली भौतिक माया. तिची साधना घडले तपते माझे उनिते श्रेष्ठ. देह सोडता स्थान मिळावे तिजला तेच वरिष्ठ. शिव पार्वती हे म्हणून आम्ही जगतो भौतिक जीवनी. एकची इप्सित दोघा हृदयी राहू सद्गुरु चरणी. एका गुरुचे शिष्यच दोघे झालो स्वामी स्वामिनी. अनंत रूपे राहू दिव्य ते संगती संजीवनी.
स्वामीजींचे मन संवेदन आले साकारुनी, पंचवटीवर आता योजिली समाधी स्थले दोन्ही, चौरसाकृती दोन विवरेती खोल काहीशी केली, सर्व बाजूनी सुरक्षित ती संरक्षित ती केली, हरशी झाकण ठेवून त्यावर समपातळी आणिले, स्वामी मनीचे स्वप्न उद्याचे निर्देशित तै केले, तृप्ती शांतीचे समाधान ते दिसे स्वामी नयनात, श्री दत्त दर्शनी स्वामी परतले आपुल्या निवासात, दत्तात्रयांचे उभी पाठीशी जैसी ती गोमाता, गुरु संगती समाधीतही दिसेल ही गुरुमाता, पुरुष प्रकृती एकत्वाचे सुचिन्ह ऐसे होई, दोघांमधी एक एकले परब्रह्म दृगोचर होई, सारे पाहुनी शिष्य आश्रमी अचंबित ते झाले, स्वामी मनीची झेप उद्याची त्यातून समजून गेले, श्रावण मासी हर्ष मानसी सणावारांचा महिना, भक्तजनांच्या उत्साहाला सर्वत्र येई भरणा, मानव जीवनी नित्याची घडते व्यर्थची ती वणवण, श्रावण मासी घडे काहीसे त्यातही संजीवन, व्रते पूजने उपवास उत्सव घरीदारी सर्वत्र, शुद्धची सारे आचार घडती भाविक होती पवित्र, नागपंचमी पूजिती नागा खेळती मंगळा गौर, सोमवारी ती शिवा मुठवाही भक्तीस येई पूर, रक्षाबंधन दृढ करीना ते भावा बहिणीचे, सत्यनारायण पूजा आयोजन सर्वची आनंदाचे, जन्माष्टमीचा अपूर्व सोहळा भजन कीर्तनाचा, दहीहंडीच्या उंच मनोरी उत्साह गोपाळांचा, ऐशा पवित्र पुण्यमासी त्या बाहेर श्रावणधारा, भावभक्तीने भरुनी येतो हृदयाचा गाभारा, स्वामीजींचे मानस अंतर निर्मळ सोज्वळ होते, कळवळ्याच्या वात्सल्याने सकळा पाहत होते, मुळीन चिंता निज देहाची सदैव परहित मनात, जनात दिसले तरीही राहती सदैव एकांतात, एकांतामध्ये नित्य विरतसे अवघे तन मन भान, श्री दत्त विष्णू हनुमंताचे घडे सगुण दर्शन, सगुण दर्शनी तेज प्रभेतुनी जाणवे निर्गुण गुण, त्यातुनी होई तृप्ती शांतीचे आत्मसमाधान, श्रावण मासी माळशी रसला जन्माष्टमीचा सोहळा, पारायण अन कृष्ण कीर्तनी रमतो भाविक मेळा, स्वामी येती या सप्ताहा होई प्रवचनमाला, ग्रामस्थ जमती परिसरातले भावतयांचा भोळा, ज्ञानेश्वरीची अमृत गंगा वाहे स्वामी मुखाते, सचैल भिजती स्त्री पुरुषते भक्ती भाव जलाते, ज्ञानेशाचा समाधी सोहळा कार्तिक त्रयोदशी, कीर्तन प्रवचन हरिपाठ तो चाले 3 दिशी, दरवर्षीचा ऐसा क्रम तो कधी न पडला खंड, सर्वेश्वर संस्थान निर्मिती स्वामी मनीची ओढ, भवतालीचे शिवार पाहुनी स्वामी मनी प्रसन्न, निश्चित होईल भविष्यातले मनी रेखिले स्वप्न, सरोवराचा भव्य परिसर फुलली शेती वाडी, येईल तोही भरुनी घेईल भक्ती सुखे कावडी, ज्ञानेशाचे भव्य मंदिरी पवित्र अनुभव साधा, श्रीराम दत्तात्रेया संगती दुर्गा कृष्ण निराधा, शिवपंचायतन तळी शेजारी प्रशांत ध्यानगृह, विचार विग्रह क्षणी होतसे अनुभवी देह विदेह, जळगावीचा पहिला आश्रम दुसरा पुण्यनगरी, माळशिरसची भव्य कल्पना दिसे स्वामींचे नजरी, ज्ञानेशाचे पालखी मार्गी मुक्कामाचे स्थान, हमरस्त्याहुनी दूर असे हे ज्ञानेश मंदिर स्थान, चहुबाजूंनी भरली शेते पिके डोलती छान,
तुरळक वस्ती कष्ट करी ते भाविक भोळे सान. जाता येता दर्शन घेती अंतरी लागे गोडी. कीर्तन प्रवचन येता श्रवणी येई जाण ही थोडी. जाण जाणीवा जाणते पण हे परमार्थाचे अंग. अंगी बाणता जीवास कळते स्वरूप ते सर्वांग. स्वामीजींचे स्वप्न मनीचे हळूहळू घे आकार. सर्वेश्वर संस्थान होईल उज्ज्वल ते साकार. पर्व 18 सर्ग 2 समाप्त.